जिंकायची ओळख आहे आणि बाळा खेळ आज शिंदे सुद्धा आलेत. त्यांची मला जिंकण्याचा नक्कीच मनसुबा असेल मयूर हेंडेचा. पण आदनान मात्र इथं फसतोय सकतोय आणि मयूर हेंडेला अजून एक मोठी सफलता देऊन जातोय. महत्वाचा अडथळा दूर होतोय. मेल तुझीला संधी. ओळखून त्याला थांबायचं होतं पण मात्र नवीन फलंदाज मैदानात येतोय. सैफ बोधले. सैफ म्हटलं की सेफ. हा सैफ आहे की सेफ आहे हे पाहावं लागेल. आपल्या संघाला त्याला सेफ करावं लागेल. संघासाठी धावा जरा जमावं लागेल. जबाबदारी आहे ही. जबाबदारी त्याला पूर्ण पार करावी लागेल. कशा पद्धतीचा खेळ करेल हे पाहावं लागेल. पण मयूर हेंडे मगासप्रमाणेच कमबॅक करतोय का? पहिल्या 2-3 चेंडूवर धावा देतो, नंतर 2-3 चेंडूवर विकेट घेतो. त्याच धर्तीवर गोलंदाजी करतोय. आपल्या षटकातील पुढचा चेंडू अति उंची घेणारा चेंडू आपण पाहिला. अगदी पिचच्या मधोमध आपटला उंची घेणारा पंच. आमच्याकडे दोन्ही हात खेळून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अति दक्ष पंच आहेत. पंचावर काही शंका असेल तर एक रिव्ह्यू घेऊ शकता. पण एकच रिव्ह्यू आणि जर रिव्ह्यू गमावला तर तुम्ही तो घेऊ शकत नाहीयेत. पण मात्र पंच आहेत अतिदक्ष म्हणून आहेत मैदानात सरपंच. मयूर हेंडेला कमबॅक करावं लागेल. मयूर हेंडे कमबॅक करतोय. आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 11 चेंडूचा खेळ खर्च केलाय. 12 धावा खर्ची केल्यात. शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकेल तर निर्धाव टाकीन. 12 चेंडूत 12 धाव देणं माझा इतिहास आहे आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करतोय. चांगल्या पद्धतीने षटक आपण हाताळलं. पहिला चेंडू नो टाकला होता त्यावर चौकारा होता. त्या 5 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र धावा तसाच ठेवला. हे कमबॅक महत्वाचं आहे. हे कमबॅक करणारी ही क्षमता आणि ही गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच जे खैरवाडी अर्थात प्रेरणा देऊन खैरवाडीच्या बाजूने आलेत, जे वरवटण्याला आणि नक्कीच निळे ज्वाला नागोडण्याला रिप्रेझेंट करतात त्यांच्या पाठीराखे आहेत त्याही टाळ्या वाजवणे गरजेचं आहे. ही टाळ्या असतात ही असते शाबासकी. मैदानात पाणी उपलब्ध करायचं आहे. 2 षटकात 14 धावा त्याने केल्यात खर्च. 4 विकेट. मैदानात पाणी उपलब्ध करायचं. नारायण मोरे कुठं असतील किंवा प्रकाश घडविले. भाऊ भुकटे आपण सुद्धा पाणी घेऊन गेला तरी चालेल. व्यासपीठावरच्या बॉटल आहे ते व्यासपीठावर राहू द्या. ज्या बॉटल इथून घेऊन जायच्या नाही आहेत. मी विशाल शेलारला विनंती करतोय की आपले पाहुणे शंतनू राठाडे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करायचं आहे. भाऊ शेलार नवीन गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय. श्रवण भोई. अर्थात श्रवण भोई म्हटलं की सुधीर भोई यांचे चिरंजीव आहेत आणि सुधीर भोईने कशा पद्धतीने त्यांना मार्गदर्शन केलंय, गायडन्स केलंय याचं उत्तर मैदानात त्याला द्यावं लागेल की माझा मुलगा मैदानात खेळतोय कशा पद्धतीचा खेळ करेल. कारण माझा काका सुद्धा माझ्या सोबतीला आहे. पण मात्र त्याला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करायला लागेल. पण मात्र मुजीबबाई संघाला यावर आक्रमण करावं लागेल. कारण आक्रमणाशिवाय पर्याय नाही आहे. तुम्हाला एखाद्या गोलंदाजाची वाट बघावी लागेल. वाट बघितल्यानंतर त्याची वाट लावावी लागेल. कोणतं षटक असेल पाहावं लागेल. डावखोर आपण पाहतोय
गिरीश याला टाकलेला ऑफसाईडच्या खूपच बाहेरचा चेंडू. पंच जाग्यावरून सांगतात की हा चेंडू वाईड आहे. अतिदक्ष पंच आहेत. यावेळी फुलटॉस मध्ये चेंडू. श्रवण याचा चांगल्या पद्धतीने हेरला होता डावखुरा फलंदाज. इथं मात्र क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्याच कारणास्तव इथं मात्र 2 धावा धावून पूर्ण करतात. इथं 1 धाव नव्हती ती दुसरी धाव घेण्यास भाग पाडला आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. या 2 धावेशी धावफलकावर वाढ होते. आपण 32 धावा धावफलकावर पाहतोय. जी ओळख आहे गिरीश मडवीची ती त्याला सिद्ध करायला लागेल. काळ भैरव नेडीचा एक तारणहार आहे, पण मात्र श्रवणचं कौतुकाला लागेल. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय क्षेत्ररक्षक कौतुकाला लागेल. थोडा चेंडूवर बोट फिरली होती त्याच कारणास्तव एज लागल्यानंतर थोडा गिरकी घेणार क्षेत्ररक्षक फिरकी घेणार, मात्र क्षेत्ररक्षक चालाक होता आणि त्याच कारणास्तव त्याने अतिरिक्त कुठली धाव दिली नाही आहे. त्यांनी पडल्यानंतर ओळखले की चेंडू हा पलटणार आहे, फिरणार आहे, मला जागेवर उभं राहावं लागेल. निलेश पिंपळे मला वाटतं तिथं होते. एक जुना जाणता जबरदस्त खेळाडू आहे. त्याला मित्रांनो वेळ वाचवायचा आहे. जेवढा तुमची जेव्हा चांगली वेळ चालू असते तेव्हा वेळ त्याचा फायदा घ्यायचा असतो, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येकाच्या आयुष्यात घड्याळ असतो. तर तुम्हाला काही दिवस सुखाचे तर काही दिवस दुःखाचे सुद्धा असतात, ते पाहावं लागतंय. श्रवणच्या माध्यमातून हा थोडा लेग साईडच्या साईडला जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळून सांगतात की हा स्क्वेअर चेंडू आहे. मोहम्मद बाखवा सरांचं कौतुकाला लागेल. चांगल्या पद्धतीचा निर्णय, अगदी अचूक घेरलाय. अति काटेकोर पण लक्ष त्यांचं नक्कीच आहे. मी कृष्णा वखारदार यांना विनंती करतोय, या आपण क्रिकेटचे दर्दी आहात, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पण यात स्वागताला हा चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे, घेतलाय झेल आणि समाप्त केलाय फलंदाजाचा खेळ. भोपळा सुद्धा पुन्हा फोडताच मागे गेला, पण मात्र संघासाठी 2 चेंडू वाया घालून गेला. पण मात्र चांगल्या पद्धतीचा नवीन फलंदाज आपण पाहतोय, रोहन आलाय. श्रवण आपल्या षटकातील पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रोहन याचा. इथं मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याच्याच कारणास्तव दुसरी धाव सुद्धा रात्रीच केलेली चोरी आपण पाहायला मिळते. या 2 धावा महत्वाच्या असतील. धाव फलक होतोय तो 36. यावेळेचा हा उभ्या खेळलाय, पण मात्र हवेच्या झोकात क्षेत्ररक्षक हातामध्ये झेल देऊन माघारी परत आहे. महत्वाचा फलंदाज रोहन बॅक टू पॅव्हलियन. नवीन फलंदाज मैदानात शाहिद डांगे.
पाण्याची व्यवस्था करायची मैदानात. पाणी बॉय तयार आहेत. एक प्रकाश घडिवले असतील, नारायण मोरे असतील, दत्ता मागवकर असतील, धनंजय पोगळे असतील, गणेश पाटील असतील, उद्देश पोंगडे असतील, विनोद चोरगे असतात. असे जबरदस्त असे क्रिकेट वेडे आहेत, आमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत. ती येतात आणि आपली जी सेवा द्यायची ती देऊन जातात. मैदानात शाहिद डांगे चांगल्या पद्धतीचा चेंडू, श्रवणचं कौतुक करावं लागेल. काय पद्धतीची कमबॅक आपण पाहतोय. मैदानात पाणी केवळ 7 धावा त्याने दिल्यात आणि 2 फलंदाज बाद केलेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. मी विनंती करेन तिसऱ्या मॅच साठी अर्थात आई एकविरा खारापटी जाकमाता 11 तांबडी वर्सेस असेल रोट खुर्द आणि नावा, या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल या कुठला वेळ वाया घालू नका मित्रांनो, कारण तुमच्या 5 मिनिटांसाठी आमचा तिकडे अर्धा लिटर किंवा 1 लिटर डिझेल जळत असतो. या भावना तुम्ही ओळखून चला. सेविंग महत्वाची आहे, त्यामुळं जबाबदार असेल किशोर पाटील, नयन जोशी, सुराग दाभाडे आणि संदेश मानलेकर. चला आपण सुद्धा तयारीत राहायचंय. नंतर चौथा सामना असेल तर रोहा मल्ला वर्सेस जय हनुमान विरजोडी आणि गौरवाडी, हे सुद्धा संघ तयारीत राहायचं आहे. आपली प्रवेश शुल्क भरायचे आहेत, आपला ड्रेस कोड आपल्या ताब्यात घ्यायचा आहे आणि आपली संघाची बांधणी सुद्धा करून तयार राहायचं आहे. मित्रांनो चला वेळ वाया घालू नका. मग ऋतिक माळी असतील, द्वारकानाथ भोई असतील, मयूर हेंडे असतील, सामन्याची अहमियत ओळखून ठेवा, कारण आपल्या विभागात नाईट सामने होत नाहीयेत. कट्टर दोस्तीचा दुसऱ्या पर्वात ही आले स्पर्धा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक माळी एक अष्टपैलू खेळाडू आहे. वरवटणे गावचं एक उभरता सितारा आपण म्हणूया, कारण द्वारकानाथ भोईनी वरवटणे गावाचं नाव भरपूर ठिकाणी मोठं गेलंय. आता ज्याच्याकडून आशा आहे तो ऋतिक माळी आपण गोलंदाजी मार्कवर पाहतोय, पण त्याच्या अपेक्षा आहेत. फलंदाज शाहिद आणि गिरीश, आक्रमण अशा ठिकाणी करा ना, जो चांगला असतो त्याच्या विरुद्ध केलं ना की तुमच्या नावाची चर्चा होते. ही चर्चा जर मुजीबबाई संघात व्हायची असेल ना तर या गोलंदाजावर तुम्हाला रणनीती आखून फटके खेळावे लागतील, मुजीबबाईसाठी धावा गोळा करावा लागतील. ही जबाबदारी असेल फलंदाज शाहिदवर. आता स्ट्राईकवर असेल तो गिरीश मडी, एक डावखुरा फलंदाज, आक्रमक फलंदाज रूप धारण करावं लागेल त्याला. यावेळचा हा चेंडू वेगावर स्वार होणारा, एक अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण ऋतिक माळी पाहतोय. पहिला चेंडू दिशा दर्शक सांगतोय की माझी अहमियत काय आहे, माझ्या मागे पाठीराखे का आलेत, मग सुधीर भोई ती खाण्याची पिशवी घेऊन का मागे धावतात ते मैदानात दाखवून देतोय. हे महत्वाचं आहे. हे टॅलेंट जपायचं आहे आणि मोठ्यांचा आदर तुम्हाला करायचा आहे. मैदानात ऋतिक माळी याच्या विरुद्ध हे आपण, पण यावेळचा हा खोला टाकलेला चेंडू अगदी फलंदाजा अंदाज घेतोय. डावखुरा फलंदाज सेपल होणार आहे, पुढे येणार आहे की त्याला फसवणारा चेंडू टाकायचा आहे. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी ऋतिक माळी. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, कोणती धाव खर्ची केली नाहीये, पण गिरीश मडवीला थांबून चालणार नाहीये. गिरीश मडवीला आपले तंत्र बदलावं लागेल, आपला मंत्र बदलावं लागेल. यावेळेचा फुल टॉस मध्ये चेंडू चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. ऐन मोकळ्या क्षणी कुठे फिरवला कुठे गेलाय, पण मात्र मला वाटलं की हा षटकार येईल की काय, पण कॅमेरामॅनचं कौतुक आला जीटी स्पोर्टच्या माध्यमातून. चेंडू पाडल्यापासून त्यांनी त्याचा पाठलाग केला. कौतुक असेल जीटी स्पोर्टच्या सर्व टीमचं. मग चिन्मय भायदे माझ्यासोबत बसताय, कॅमेरामॅन परेश पालकर आहे, तिकडे यश आहे, बंटी आहे, हे सर्व रथी महाराजांचं कौतुक करूया. पण मात्र ऋतिक माळी आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केला. आपल्या षटकातील 4था चेंडू कशा पद्धतीने हाताळेल. या वेळेला मात्र
दिशाहीन गोलंदाजी पाहिला, थोडा बरकटला, ऑफ साईडच्या खूपच बाहेर गेलाय. पंच आमच्याकडे वळतात, सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. इथं वाईटच्या रूपात ही धाव घेतली जाते. धाव फलकावर थोडासा बदल होतोय. 38 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. या 38 धावा पूरक ठरणार नाही मुजीबबाई संघाला, धावा वाढवावं लागतील. 5वं षटक, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील 3 चेंडू. हल्ला चढवावा लागेल या 3 चेंडूवर. खोला टाकलेला, अतिशय भन्नाट, जणू काय त्याचा ब्रह्मास्त्र मैदानात आजमावतोय ऋतिक माळी. कौतुक काय लागेल ऋतिक माळीचा. आला त्यांनी काय ऍक्शननी गोलंदाजी केली आपण लाईव्ह ला पाहताय. एक अनोख्या ऍक्शन मध्ये फलंदाजाला अचंबित करणारा, अगदी बुचकळ्यात टाकणारा चेंडू आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसरणारा चेंडू. कौतुका लागेल. ऋतिक माळी स्लॉग वरला आलाय. अंतिम षटकात अर्थ हाणीमारीचे षटक घेऊन आलाय, पण त्यात सुद्धा चांगलं. यावेळेला ऑफ साईडच्या खूपच बाहेर. पंच पुन्हा एकदा दंडित करतात की हा चेंडू वाईड आहे. वाईड हा वाईडच असतो. इथं फक्त केवळ धाव मिळली जाते, चेंडूत कुठली वाढ होत नाहीये. ऋतिक माळीने आपण पाहिले तर लगातार या षटकात 2 वाईट टाकलेत, पण त्याला माहित आहे मोठा फटका द्यायचा नाही. मला एखादा वाईट झालं माझ्या संघासाठी, वाईट दशा आणणार नाहीये. मला कशा पद्धतीची गोलंदाजी करायची मला माहित आहे. बघा, एक वाईट टाकला म्हणजे त्याला वेगावर नियंत्रण नाही आहे किंवा दिशेवर नियंत्रण आहे, पण दुसरा चेंडू असा खोलात टाकतो की परफेक्ट स्टंपच्या नजीकून जातोय. कौतुका लागेल गोलंदाजाचं. मी वाईट टाकेन पण मी मोठा फटका देणार नाही, हे तंत्र त्याने मनात जपलंय आणि त्याच तंत्रावर तो गोलंदाजी करतोय. सन्माननीय धावीर मोबाईल अर्थात धावीर स्टोअरचे मालक विशाल पाटील यांचं आगमन होते, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. इथं धाव घ्यायची गरज नाही आहे, पण मात्र धाव घेतली आहे. घेण्याचा प्रयत्नात फलंदाज बाद होत आहे. षटक क्रमांक 5 समाप्त होतोय का 40 धावा आपण धाव फलकावर पाहतोय. 41 धावांचं लक्ष असेल आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम असेल. पाहावं लागेल. मैदानात बॉल घेऊन जातील गणेश पाटील. मैदानात मग सफाईसाठी नारायण मोरे असतील, पाण्यासाठी आमचे प्रकाश घडवले असतील. बी टीम सुद्धा तयार आहे. भाऊ शेलार सुद्धा सज्ज होतील, कारण भाऊ शेलार माहित आहे जिथं कमी तिथं भाऊ शेलार. हे तंत्र आपण नेहमीच अनुभवत असतो. एक आदर्श आपण टीम आपण मैदानाच्या बाहेर जाताना पाहतोय. GT स्पोर्टच्या माध्यमातून त्यांना सुद्धा कव्हरेज केलं जातं. जबरदस्त लाईन आणि अगदी शिस्तबद्ध संघ बाहेर पडतोय, त्यांचं सुद्धा कौतुक करूया. ही शिस्त महत्वाची आहे आणि आता हे तुम्हाला शिस्त पाहण्यासाठी ही स्पर्धा आपण लाईव्ह नक्कीच GT स्पोर्टच्या माध्यमातून पाहतोय. बाहेर भाई रोहा संघाकडे आपण पाहतोय. प्रमोद आला, कॅच अँड बोल्ड झाला, मयूरने त्याचा झेल घेतला. त्यांनी 2 चेंडूचा सामना केला, केवळ 1 धाव त्यांनी आपल्या संघासाठी दिली. आदनान आला, आदनाने 11 चेंडूचा सामना केला, त्यांनी 17 धावा ठोकल्या, पण त्याची सुद्धा विकेट मयूरनेच घेतली. प्रशांत आले, प्रशांत 0 धावसंख्येवर 1 चेंडूचा सामना करून ते सुद्धा कॉटन बोल्टचा शिकार झाले. इकडे सरफराज सुद्धा त्याच धर्तीवर आले, ते सुद्धा कॉटन बोल्ट झाले. अशा पद्धतीने आपण पाहिला. गिरीश 11 धावा, या व्यतिरिक्त कोणती चांगला खेळ खेळू शकला नाहीये. प्रेरणा 11 खैरवाडी वरवटणे, ज्वाला नागडणे आपण संघ पाहतोय. मयूर हेंडे आपण पाहतोय. 2 षटकात 12 धावा, अर्थात 2 त्याच्या बाईच्या धावा असतात त्या गणल्या जात नाहीयेत. इथं कल्पेश 1 षटक त्यांनी 15 धावा खर्च केला, थोडासा कल्पेशच मागात ठरला, पण मात्र श्रवण सुद्धा 1 षटकात 7 धावा दिल्या आणि ऋतिकचं हे कमबॅक करणारं षटक आपण पाहिलं, केवळ 4 धावा दिल्या. मी विनंती करेन, चला या आई एकविरा खारापटी, जाकमाता 11 तांबडी संघ आणि रोड खुर्द आणि नावा संघ, चला या आपण टॉस करूया. मित्रांनो, हा टॉस हा मध्यंतर मध्ये झाला पाहिजे, त्यामुळे तुम्हाला सुद्धा लाईव्हच्या प्रेक्षेमध्ये घेता येतो. नाहीतर टॉस काय झालाय, निर्णय काय झाला याची सुद्धा चर्चा आपण करत असतो. चला या आई एकविरा खारापटी, जाकमाता 11 तांबडी वर्सेस आपण रोड खुर्द नावा संघ पाहतोय. चालूच आहे, तुला नेट नाही चालू, नेटचा प्रॉब्लेम आहे.
जवळजवळ 250 लोक सामना आता लाईव्ह बघतायत. त्यात तुमची पाठराखी किती आहेत हे बघा आणि एका मोबाईल 4 जण बघतात ते सोडून द्या किंवा एका टीव्हीवर घरातले 10 बघतात ते सोडून द्या. पण दुसरा सामना चालू आहे आणि म्हणून जे आले नाही ते घर बसल्या बघतात. जे आलेत ते खरंच क्रिकेटचे दर्दी आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी पुन्हा एकदा विनंती करतो. आई एकविरा खरापटी जाकमाता 11 तांबडी वर्सेस रोड खुर्द नावा संघाचा कर्णधार किशोर पाटील सज्ज आहेत. तर विनंती असेल सुराग दाभाडे किंवा संदेश मानलेकर या, चला लवकर या. सुराग दाभाडे सुद्धा येतात, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ग्रामीण असोसिएशनचा बाकासूर म्हटलं जातो. का बाकासूर म्हटलं जातं त्याचं उत्तर आपण मैदानात पाहूया. मी दिलदार शेठ यांना विनंती करतो, आपण जर इकडे आला असाल तर मुख्य व्यासपीठावर या. तबाई राणा आपण सुद्धा पाहूया. हे काही खेळाडू असतात ना त्यांच्या नावाचं चर्चा भरपूर असते, पण जे रसिक प्रेक्षक असतात ना ते खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी आसुसले असतात. कुठला खेळाडू आज चमकतोय, कुठला खेळाडू आपल्या संघाला विजय संपादन करून देतोय, कुठला संघ एक हाती जिंकतोय किंवा कुठला गोलंदाज चांगला परफॉर्मन्स करतोय, हे सुखद क्षण आठवण्यासाठी सर्व रसिक प्रेक्षक आले, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. दिलदार शेठ यांना विनंती असेल या. ही कट्टर दोस्ती ग्रुप आहे ना, हा मित्रांसाठी केलेला आणि तुमचे मित्र इथं बसलेत माझ्या शेजारी. मग दिलदार शेठ तुम्ही कसं राहू तिकडे चालेल राहून, कारण मित्रांसाठी बनवलं व्यासपीठ आहे. सामना होईल सुरू. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान घेऊन आपण सलामीला आला फलंदाज आपण पाहतोय. निलेश असेल स्ट्राईकला. पहिला चेंडू यष्टीरक्षकाच्या हाताला थोडासा चाटून गेलाय की काय मुजीब भाई. पण मुजीब भाई आता म्हटलं बऱ्याच दिवसांनी मैदानात उतरलेत, नाही तर मुजीब भाईंच्या हातून कधी झेल सुटताना आपण पाहिला नाही. पण कौतुकाला गेल्या चेंडूपर्यंत पोहोचलेत. मग महेंद्रसिंग धोनी असेल यशीच्या मागे, तसेच हे दोन्ही होते. काय ती गोलंदाजी असायची तेव्हा थ्रो ऍक्शन चालायचे, वेगवान चेंडू यायचे आणि त्यावेळेला मुजीबाई यष्टीरक्षण करायचे. आपलातून क्लोज किपिंग असायची. तोच परफॉर्मन्स घेऊन आज ते मात्र नवीन ऊर्जा घेऊन मैदानात उतरले. गोलंदाजी मार्ग गोलंदाज आपण पाहतोय. प्रतीक पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकलाय. प्रतीक अशा पद्धतीची गोलंदाजी करण्यात माहीर आहे. पण स्ट्राईकला ऋतिक आलाय. ऋतिकला चकवणारा चेंडू आपण पाहिला. तो सुद्धा तशा पद्धतीची गोलंदाजी करू शकतो, तर मी सुद्धा तसाच गोलंदाज आहे याचं उत्तर आपण मैदानात पाहतोय. मैदानात अशी लढत झाली पाहिजे की या युद्धाची किंवा या लढाईची चर्चा झाली पाहिजे, तरच तुमची वाह मिळते आणि जीटी स्पोर्टला तुम्हाला कव्हरेज करून ते क्षण तुम्हाला नेहमीच पाहायला मिळतील. यावेळेचा हा चेंडू ऑफ साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. घुटना टेकार तमाशा देख. यावेळेला ऋतिकचा हा प्रयत्न फसलाय. गोलंदाज प्रतीकचा कौतुका लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकलाय. काय लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. हे जणू दिवसा आपण सामने पाहतोय की काय. खरं मातृछाया डेकोरेटरचं सुद्धा कौतुक करूया. मग अक्षय भिंगारे असेल, आकाश भिंगारे असेल. इतर मात्र थोडंसं खराब क्षेत्ररक्षण होतंय, त्याचा फायदा नक्कीच घेतोय ऋतिक आणि ऋतिकच्या बॅटिंगला चाटून गेला हा चौकार पाहायला मिळतोय. मिळेल डीजीला संधी.
पुन्हा एकदा वेगावर स्वार होणारा प्रतीकची गोलंदाजी, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहिली. एक चौकार नक्कीच खालाय, तो पण नशिबाचा चौकार आला. केवळ 6 धावा खर्ची केल्यात. या लो स्कोरिंग मॅच असतात ना त्या जीवाला घातक असतात किंवा चटका लावून जातात की अजून 2 धावा केल्या असतात तर मी मॅच जिंकलो असतो, किंवा या अजून एक चूक झाली नसते तर मॅच जिंकलो असतो, किंवा या धावाचा पाठलाग करताना मी कुठं कमी पडलो, किंवा हा डॉट नको जायला पाहिजे होता. यावर नियंत्रण ठेवावं लागेल. बघा आपण लाईव्ह मध्ये पाहतोय, चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहिला. यावेळेचा आपण रिप्लेवर पाहतोय. सुकर्षण काय क्षेत्ररक्षण केलंय. हा चेंडू बघा कशा पद्धतीने कॅमेरामॅनने कौतुक करावं लागेल, तेवढंच या क्षेत्ररक्षणाचं कौतुक लागेल. अचूक हेरलाय, कौतुक करावं लागेल. मुजीबभाई संघाकडून हा परफॉर्मन्स जबरदस्त झालाय. पण मात्र सामना अजून संपला नाही का, अजून मैदानात मला तसाच परफॉर्मन्स करायचा आहे. ऋतिक 4 चेंडूचा सामना करून 5 धावा करतोय, तर निलेश 2 चेंडूचा सामना करून केवळ 1 धाव करतोय. 1 षटकात केवळ 6 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर येतोय जुनैद किरकिरे, फिरकीचा जादूगर, ज्याच्या नावावर बरेच कार्यक्रम आहेत. लो स्कोरिंग म्हणजे एका षटकात 4 धावा, एका षटकात 6 धावा या रोखणारा हा गोलंदाज आहे. याच्या बोटात जादू आहे, याच्या बोटात जबरदस्त कला आहे. पहिला चेंडू फिरकी घेणारा आपण पाहिला, पडल्यानंतर थोडासा लिडिंग एज घेतला, त्याच कारणास्तव 1 धाव घेतली. पण फलंदाजाला खात्री नव्हती की धाव होईल की नाही, पण नॉन स्ट्राईकचा निलेश अतिशय चलाक होता, त्याच कारणास्तव ही धाव घेतली. थोडी धाकधूक दोन्ही संघांकडे आहे. धावा 41 झाला, त्यांचा पाठलाग करायचा आहे. थोडा धावा कमी आहेत, पण या रात्रीच्या मॅच मध्ये अंदाज येत नाही, तो अंदाज घ्यावा लागेल. यावेळेचा बघितलास कसा फिरकी, चांगल्या पद्धतीचा चेंडू टाकला होता. एक लो पद्धतीचा अर्धे हलक्या हाताने टाकलेला चेंडू लेग बायच्या स्वरूपात धाव घेतली होती. अतिदक्ष पंच आपण पाहतात मोहम्मद बकवा सर, काय ऍक्शन आहे त्यांची सुद्धा. ते सुद्धा सांगतात की हा चेंडू पायाला लागलाय आणि ही लेग बाय स्वरूपाची धाव घ्या. पण इथं एक नेम घेण्याचा प्रयत्न आपण पाहिला. तुम्हाला मैदानात तंदुरुस्त राहावं लागेल, चुस्त राहावं लागेल, कारण कोणती एखादी चूक आपल्या संघासाठी घातक ठरू शकते. यावेळेचा रिव्हर्सचा खेळायचा होता. माझ्या मागे अनुभव आहे, मी भाई सांगात अशा मॅच जिंकून दिलात ना की त्याची आठवण तुम्हाला जर युट्यूब असताना तर अजून त्या रिलीज झाल्या असत्या. राठीचं मैदान होतं, 6 बॉल आणि 3 धावांची गरज असताना तो निर्णायक षटक अगदी हाफ पॅन्ट घालून आलेला तो गोलंदाज, नाव होता जुनैद किरकिरे. बच्चा आया बच्चा, आणि बच्चाने तो सामना जिंकला, तोच बच्चा आला आता गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र हा पण फटका पाहतोय, सीमा रेषे बाहेर षटकार. ही रोहा नगरी सुद्धा सुंदरच आहे, कारण हे मैदान भव्य असं होणार आहे. इथे तुम्हाला सुद्धा स्टेडियमचा फील येणार आहे. जवळजवळ 7.5 कोटी आलेत सन्माननीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या माध्यमातून, अजून येतील आणि अजूनही भव्य रूप या मैदानाला पाहायला मिळते. यावेळेचा हा दुसरा चेंडू, लागोपाठचा दुसरा षटकार. माळी सांगतो यंग टॅलेंट आहे. 2 चेंडू त्यांनी बघितले, चेंडू पडल्यानंतर चेंडूची गती कमी होते. चेंडूला कधी मारायला टायमिंग भेटणार आहे तर स्टंपच्या नजीक आल्यानंतर. जर आपण पुढे गेलो तर गोलंदाज आपल्याला चकवतोय. हे अभ्यास करणं महत्वाचं आहे, तो अभ्यास त्यांनी केलाय आणि त्याच कारणास्तव त्याच्या बॅटीतून हा लगातारचा दुसरा षटकार आलाय. जी षटकारांची गरज होती ती षटकार आलाय. थोडीशी धाकधूक कमी झाली बाळा शिंदेची सुद्धा, सुभाष दादांची आणि विकेश सावंतची. आणि नक्कीच
पण मात्र जुनेदचा हा चेंडू पासवणारा ठरलाय. या षटकात 13 धावा खर्ची गेल्यात. विनंती करेन या सुराग दाभाडे, किशोर पाटील. हा विनंती असेल या सागर सोनी या. एक जबरदस्त धाव फलकावर धावा झाल्या त्या 20 धावा झाल्यात. अजून 21 धावांची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ येणं बाकी आणि 21 धावांची गरज. खारापटी आपण पाहतोय आई एकविरा खारापटी जाकमाता 11 तांबडे संघ नाणेफेक जिंकलाय. आणि आपला निर्णय काय घेतलाय सुराग दाभाडे. सागर सोनियाला विनंती असेल, मी जेव्हा जेव्हा कॉमेंटरी असतात ते स्कोरच्या भूमिकेत ते असतात. एक जबरदस्त असा गुणवान खेळाडू आहे, त्याचा सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत करूया. या सागर सोनिया आपण कुठं असाल तर या. गोलंदाजी मार्गावर पुन्हा ज्याने पहिल्या षटकात केवळ 6 धावा दिल्या होता तोच प्रतीक आलाय. आपल्या संघाची महत्वाची स्थिती ओळखून आलाय. त्याला माहिती आहे आता मला धावा रोखायचे आहेत, कारण 18 चेंडूत 21 धावा समोरच्या संघाला करायच्या आहेत. मला हे निर्णय षटक टाकायचं आहे. प्रतीकचा हा चेंडू अगदी पडल्यानंतर सरळ यष्टीच्या हातामध्ये विसवतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. प्रतीकचा हा चांगला पद्धतीचा फटका आपण पाहतोय. इथं पाठलाग केला जातोय. फुटबॉल खेळायचा प्रयत्न, गिरीश मडव्याला अडवण्याचा प्रयत्न, पण मात्र चेंडू होतोय पसार. मिळतील धावा 4, या महत्वाच्या 4 धावा. कशा पद्धतीचा चेंडू आला, चेंडूचा पुरेपूर पाठलाग कॅमेरामॅन करतात. ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षक पाठलाग करतात त्याप्रमाणे कॅमेरामॅन सुद्धा पाठलाग करतात. कौतुक करूया. गिरीश आपण पहा, चेंडू वेगवान होता, पाय टाकायचा परत होता, ऐन मुकाशीने चेंडू उडवला. चौकार नक्की झालाय. यावेळेचा हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय ही मोठी विकेट पाहायला मिळते. निलेश पिंपळे बॅक टू पॅव्हलियन. काय गोलंदाजी आपण पाहतोय प्रतीकजी. मिडलचा गार्ड घेऊन खेळत होते, वाईट घेण्याच्या नादात चांगला पद्धतीचा चेंडू सोडला, पण मात्र त्या चेंडूने यष्टांचा वेध घेतला. त्याच कारणास्तव आपण पाहतोय निलेश पिंपळे बॅक टू डगआउट. ही महत्वाची सफलता मिळाली बाई संघासाठी. बघा कसे आलेत नावाचे वाघ. पण मात्र मैदानात आपण पाहतोय कशा वलजा खेळ करतील आकाश बाय तडेल मुजीब आणि नक्कीच नवीन फलंदाज आपण मैदानात पाहतोय चेतन कशा पद्धतीचा खेळ करेल. चेतनला अजून आपल्या संघासाठी धावा करायच्या आहेत. जिंकण्यासाठी 41 धावांचं आव्हान 24 धावांपर्यंत आलोय. यावेळेचा हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये, लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद.
थँक्यू डीजे. काय फटका खेळला होता, पण दिवसा आणि रात्रीमध्ये अंतर काय आहे, हे अंतर तुम्हाला पार करताना रात्री दम लागतो. खेळ कशा पद्धतीने चाललाय आणि मैदानात आलाय. शेर कितना भी बूढ़ा हो घास नाही खाता, तो चालाय मैदानात. द्वारकानाथ भोई, त्याला दाखवावं लागेल आपला दम. तोच वय वर्ष 46 की 48. क्रिकेटमध्ये तुमचा परफॉर्मन्स चालू असतो तेव्हा वयाची पायबंदी नसते. 14 चेंडू आणि 17 धावांची अजून गरज. ही गरज ओळखून फलंदाजी करावी लागेल आणि त्यात तरबेज आहे तो द्वारकानाथ भोय. पण मात्र इथं प्रतीक संघाला अडचणीत टाकण्यासाठी आलाय. प्रतीकचे गोलंदाजी कौतुकाला लागेल. यावेळचा हा चेंडू अगदी ओळखला होता, कारण मला माहित आहे मला मैदानात काय करायचंय. मला स्टार फलंदाज आहे, ऋतिक आहे, नव्या दामाचा आहे, त्याला स्ट्राईक वर द्यायचं आहे. ही अहमियत ओळखणं माहितीच आहे. मग अशी कल्पे चेतन आला, पण चेतन नव्या दामाचा होता, त्याला मोहात टाकणारा चेंडू आला, त्याला फटकवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कारणास्तव चेंडू ट्रॅव्हल होऊ लागला. कारण आल्या आला चेंडूचा अंदाज घेणं, खेळपट्टीचा अंदाज घेणं, मैदानचा अंदाज घेणं आणि अंदाज घेतल्यानंतर फलंदाजी करणं ही महत्वाची बाब असते. ती कुठेतरी पाहिली नाही, त्याच कारणास्तव चेतन माघारी परतलाय. पण मग त्या द्वारकानाथ भोई एक कलात्मक फटका खेळला. त्याला माहित आहे माझ्यासोबत कोण आहे, यंग टॅलेंट ऋतिक माळी आहे, पण समोरचा गोलंदाज प्रतीक. प्रतीकचा हा चेंडू कोलात टाकला होता, त्याला उंचवून खेळायचा होता, जोरदार खेळायचा होता, पण मात्र लिडिंग एज घेतली जाते. एक धाव, धाव फलक वाढतोय, धाव फलक पोहोचतोय तर 26 धावसंख्येवर. पुन्हा एकदा 6 धावा दिल्यात. संघाची अहमियत ओळखून गोलंदाजी करतोय. आता निर्णय गोलंदाज कुठला येईल, सरफराज बंदलकर असेल, प्रशांत मडवी असेल, यांच्या डोक्यात कुठले तंत्र चालतात की मास्टर माईल कुठला दोन गाव कुठला ओपन आहेत, कुठले 2 गाव. हा चला मित्रांनो, जरा वेळ कमी घ्या, कारण आपल्याला या नाईट मध्ये जी लाईट लागते ती जनरेटरवर चालते आणि जनरेटरला काय लागतं तर डिझेल लागतं. आणि जी गाड्या घेऊन आल्या त्यांना माहित आहे पेट्रोल आणि डिझेलचा भाव काय. सगळे हुशार आहेत, पण तेवढीच हुशारी या खेळाडूंचं दाखवलं पाहिजे. 4 चेंडू, एखाद्याने 1 षटक, एखाद्याने लवकर सामना संपवला, एखाद्याने तर सर्व षटकं चांगल्या पद्धतीने वेगाने टाकली. प्रत्येकाने जर अर्धा लिटर आमचा डिझेल वाचवला ना तर 32 सामन्यात जवळजवळ 30 लिटर तर वाचेल. ही जबाबदारी तुमची आहे, कारण दरवर्षी आपण नवीन ही प्रकाश जोधातली योजना, ही पहिलीच टुर्नामेंट आहे की 1.5 लाखाची आहे. आणि नाईट स्पर्धा भरवणं म्हणजे किती जबरीचं काम असतं, जिगरीचं काम असतं. जे दिवसा भरवतात त्यांना माहित आहे की रात्रीला काय लागतं. तर जे आलेत, आता आपण उन्हाचा तडाखा सुद्धा पाहतोय, जवळजवळ 38-40 कधी 42 वर हे टेम्परेचर जातं. आणि खेळाडूंना जरा प्रॅक्टिस राहावी म्हणून या प्रॅक्टिस चालू सेशन मध्येच आपण हा सामना आपण घेतलाय. नवीन गोलंदाजीवर शाहिदला माहित आहे की माझ्या संघासाठी कशी मी गोलंदाजी करू शकतो. धावा वाचवायच्या आहेत, कारण येणारी 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा हव्यात त्या 15. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. हे सत्र वेगळं आहे,
ही रात्र वेगळी आहे आणि म्हटलं जातं रात्र वैर्याची असते. इथला आपला समोरचा खेळाडू हा आपला वैरी आहे, पण मात्र तो मैदानातच आहे हे सुद्धा ओळखून आपल्याला खेळ करायचा आहे. कशा पद्धतीचा खेळ चालेल हे पाहावं लागेल. भाऊ शेलार असतील, नागेश पाटणकर असतील, एक 10वी फ ची एक जबरदस्त टीम आहे आणि 10वी फ म्हटलं ना की त्याच्याकडे मी नंतर जाईन. पण हा चेंडू कमालीचा होता, अगदी ब्लॉक होलचा टाकला होता, पण चलाकीची चोरटी धावाला पाहायला मिळते. रात्री सुद्धा चोरी केली जाते, पण मात्र इथं एवढ्याच्या साक्षीती धावाची चोरी पाहायला मिळते. चोरी करणं सोपं असतं, पण चोरी करताना सापडला ना की जे फटके पाडतात ना ते आईचं दूध आठवतं. तुम्ही असं काम करू नका, मेहनत करा आणि त्यातून आपला नक्कीच वैभव निर्माण करा. चोरीचं कधीच पुरत नाही. मैदानात मात्र धावा चोरून घ्यायला पाहिजेत, कारण तुम्ही साक्षीदार आहात. ही चालाकी आहे, पण ही आपल्या संघासाठी आहे, आपल्या विजयासाठी आहे, ही महत्वाची आहे. मैदान आपण पाहतोय, चौथं षटक चालू आहे. धावफलकावर 27 धावा आहेत. 2 फलंदाज बाद झाले. सरफराज थोडी व्यूहरचना बदलतोय. मास्टर माइंड आहे. 90चा दशक ज्यांनी गाजवला तो सरफराज बंदरकर यष्टींच्या मागे आहे. मात्र थोडे फलंदाजांनी नाराज केलाय. अक्कू आलाय, अक्कू यंग टॅलेंट आहे, त्याचा सुद्धा आपल्याला खेळ पाहायला मिळेल. यावेळेचा हा कलात्मक फटका पाहायला मिळाला. एक धाव घेतली तर दुसरी धाव घेण्याचं मानस धाडस बघा. कोण म्हणतोय मी 46-48 आहे, मी 23-27 ऋतिक मालला सुद्धा सांगतोय की चुरटी धाव आहे, मी अर्ध्यावर आलोय. हे महत्वाचं आहे, हे फिटनेस महत्वाचं आहे मित्रांनो. द्वारकानाथ भोई खेळतोय, तो अजूनही सांगतोय की मी अजून 30-35 आहे. शेवटचा सामना असेल, आपण त्यांना सुद्धा कॉल द्या. रोहा मॉला वर्सेस जय हनुमान विरझोली आणि गौळवाडी. आपण सुद्धा जल्लत तयार राहायचं आहे. आपण सुद्धा आपली प्रवेश फी राहिलेली असेल तर देऊन आपला ड्रेस कोड घेऊन जायचा. आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. शाहीदचा हा चेंडू, कमालीचा चेंडू, इथं मात्र घेतलंय लिडिंग एज. महत्वाचा फलंदाज ऋतिक माळीचा आडसर दूर केलाय. मिळेल डीजेला संधी. आमचे दिनेश शेलार असतील, महेश शिंदे असतील, ते अगदी आरआय आर्केडच्या त्या धाक्यावर बसून आस्वाद घेतात. त्याला माहित आहे ही पर्वणी आहे, नाही जे सामने पाहायला मिळत नाही आहेत. पण दिनेश शेलारचं कौतुक लागेल. जी खेळाडूला अडचण होती ना ती लाईटची, ते लाईटचं अडचण त्याने दूर केलंय. कारण महत्वाचं आहे हे जे सहकार्य करण्याची भावना आहे. दिनेश शेलार यांचं कौतुक करूया. पण मैदानात मात्र शाहिद आलेत. शाहिदने जवळजवळ इथे मात्र सामना फिरवलाय की काय हा प्रश्नचिन्ह आहे. आता उत्तर द्यायचं आहे ते नक्कीच. आपण पाहतोय प्रेरणा 11 खैरवाडी संघाला, अर्थात वरवटणे आणि ज्वाला नागवणे या टीमना मैदानात काय घडेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय सुशील. त्या दरम्यान आपण पाहतोय आगरी समाजाचे दुसऱ्यांदा अध्यक्षपदावर विराजमान झालेले एक हौशी टॅलेंट म्हटलं जातं हरचंद शेठ मोरे, हरचंद दादा मोरे, हरचंद भाई मोरे. पण मात्र हरचंद शेठ मोरे म्हटलं की जरा दम आहे आणि म्हणूनच ते आगरी समाज म्हटलं की एकदम जबरदस्त. आणि त्या समाजाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळी 17 अर्थात उद्घाटन सामन्यात ते आले, उद्घाटन करून गेले आणि आता मात्र फ्रेश होऊन आले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेचा शाहीदचा हा अगदी पिचच्या मध्ये टाकलेला चेंडू आपण पाहिला. ज्या गतीनं ज्या पद्धतीने खेळायला पाहिजे होता सुशीलने त्या पद्धतीने नक्कीच खेळला नाही. स्वतःवर नाराज असेल. एक चांगल्या पद्धतीचा चेंडूचा अंत झालाय. थोडासा शाहीद सुद्धा कमबॅक करत असेल, मनात हसेल असेल की या चेंडूवर मोठा फटका गेला असेल, मला जरा चेंडू जरा बदलावा लागेल. त्याची स्माइल सांगू होते, कारण ही
जे तुषार शिंदे बोलतो ना ते खरं बोलतो, त्याच्या स्माईलवर जाणून जाते. जसे माझ्याकडून चूक झाली होती त्या चुकीचं परिवर्तन मोठ्या धावेत करू शकलो नाहीत. ही खेळाची बाब असेल प्रेरणा येईल खैरवाडी संघाच्या खेळाडूला. पण मात्र आता काय घडेल, शाहिदचा 5वा चेंडू कशा पद्धतीने टाकेल शाहिद. चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळत शाहिदने आतापर्यंत 3 धावा खर्ची केल्यात, 4 चेंडूचा सामना केलाय. पण मात्र डावखोरा फलंदाज द्वारकानाथ अजून शांत आहे. त्याने 2 चेंडू 2 धावा घेतल्यात. पण मात्र वाघाला शांत होऊन राहता चालत नाहीये. तर तो वाघ कसला, यावेळेचा फटका आपण पाहतोय. लिडिंग एज नक्कीच घेतली होती. पण मात्र सरफराज बंदरकर मास्टर माइंड आहेत. काय क्षेत्ररक्षण रचवलाय. स्लिपच्या इथून 30 यार्ड सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला होता. जिथे धावा मिळण्याची शक्यता आहे ना तिथे क्षेत्ररक्षण तैनात केलंय. म्हणून सरफराज बंदरकर मास्टर माइंड का होता. संकेत देशमुखनी जेव्हा जी टीम सिलेक्ट केली होती म्हणजे ओपन फॉर्मॅट होता, कुठलेही खेळाडू कुठे खेळू शकतात. मग त्यामध्ये सरफराज बंदरकर कर्णधार होते. मग नितेश जाधव असतील असे चुनिंदे खेळाडू त्याने सुद्धा घेतले होते. त्यातील हा यंग आपण टॅलेंट पाहतोय सरफराज बंदरकर. पण मात्र शाहिद आपल्या षटकातील शेवटचा चेंडू, यावेळेचा हा फटका खेळायचा होता. इथं घेतलाय झेल आणि समाप्त केलाय फलंदाज सुशीलचा खेळ. आणि क्रिकेट तर म्हणतात क्रिकेटचे वेडे आहेत. किती शांत होऊन सामना बघतात बघा. जसा परीक्षा जवळ आला की विद्यार्थी अभ्यास करतो ना तसे एक प्रेक्षक शांत आहेत आणि ते सामना अतिशय चातुर्याने बघतात. काय चालाकी पाहिली क्षेत्र. चला वेळ वाया घालू का सरफराज बंदरकर. शेवटचा षटक असेल, निर्णायक षटक असेल आणि या षटकात 11 धावा करायच्या आहेत त्या प्रेरणा 11 खैरवाडी संघाला, अर्थात वरवटणे आणि ज्वाला नवगणे संघाला. पण मात्र या 11 धावापासून रोखायचं आहे. ते आपण पाहतोय मुजीबबाईज रोहा संघाला, अर्थात भाईबाई रोहा संघ आणि काळ भैरव नेडी संघ आपण पाहतोय. गोलंदाजीचा बार कोणावर येईल. प्रशांत मडवीवर जावदर असेल. फलंदाजीवर नाराज केलाय. संघ मालक असतील मुजीब आलेकर, इम्रान डबीर यांना खुश करायचं असेल ना तर हा निर्णायक षटक चांगल्या पद्धतीने हाताळावं लागेल. प्रशांतने जर मॅच जिंकून दिली तर इम्रान डबीर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस झालंय. या स्पर्धेतली बक्षिसांची सुरुवात झाली. इम्रान डबीर तुम्ही केली, तुमचं हार्दिक स्वागत असतील. इम्रान डबीर कडून ही संधी उपलब्ध झाली. सुभाष दादा इंगळे सुद्धा करतील, बाळा शिंदे आले ते सुद्धा करतील आणि नक्कीच विकेश सावंत सुद्धा करतील. कारण खेळाडूंना प्रोत्साहन देणं ही काळाची गरज आहे. हे करावं लागेल कारण सामना मोक्याच्या क्षणी आलाय. 41 धावा कमी वाटल्या होत्या प्रेक्षकांना, पण ते 41 धावा करताना दम लागायला सुरुवात झाली आहे. पण मात्र दम ज्यालाच लागतो जो कधी पराभवाची चिंता करत नाहीये. मैदानात द्वारकानाथ भोई आहे. द्वारकानाथ भोई 11 धावा करेल का. पण मात्र त्याच्यासमोर गोलंदाज असेल प्रशांत मडवी. पहिला चेंडू, पण मात्र कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. इथं मयूर हेंडेचं कौतुक लागेल. मयूर हेंडेने काय 2 धावा कंप्लीट केल्यात. वेगावर स्वार होण्या धावा पहिल्या चेंडूवर घेतल्यात. येणारे 5 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. प्रशांत मडवी यावेळचा फुल टॉस पडला होता, त्याला फुल टोल करायचा होता. इथे 1 धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचं मानस धाडस. द्वारकानाथ भोई पोहोचेल काय. त्याच्या आधी चेंडू होते, पोहोचतोय आणि द्वारकानाथ भोईला माघारी परत लागते. महत्वाचा आडसर दूर केला जातोय.
मिळेल डीजेला संधी. विशाल शिराळेला की विशाल पाटील यांचं यथोचित इथं स्वागत करा, कारण काम धंदा आटपून हे सामने बघायला आलेत, पण वेळ दिलाय हा महत्वाचा आहे, कारण कट्टर दोस्तीवर प्रेम करतात. भाऊ शेलार आहेत, भाऊ शेलारना विनंती असेल, कारण हँडसम पर्सनॅलिटीसाठी हँडसम माणूस लागतायत, कारण एक युवा उद्योजक आहेत. आताच त्यांनी नवीन क्षेत्रात भाराने घेतले, म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या सर्व वस्तू त्यांच्या दुकानात मिळतात. बघा कसे चाहते असतात, आपला लगेच फोन घेऊन येतात, आणि या हे सुद्धा महत्वाचे असतात. चला सरफराज बंदरकर, वेळ जरा वाचवा. 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडूने 8 धावांची गरज. प्रशांत मडवी आपल्या षटकातील तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईकवर आपण फलंदाज पाहतोय कल्पेश. कल्पेशला काय करायचं आहे, तर कल्पेश आल्या दाखवून देतो. इथं पाडलाय, जडलाय, पण इतर एक धाव घेतली, चांगला पहिला फटका खेळायचा होता, पण मात्र स्वतःचा कंट्रोल करू शकला नाही, स्वतःवर ताबा मिळू शकला नाही. त्याच कारण थोडा झुकला, वाकला, पण त्याच कारण थोडी दुखापत झाली त्याला. एक धाव जरूर घेतली आहे. येणारे 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. सामना म्हणतात की 41 धावा जरा कमी होत्या. मी म्हटलं होतं ना की 41 धावा म्हणजे लो स्कोरिंग मॅच, या नक्की दिवाला ताप देणार असतात. कशी शांत पब्लिक आहे. जवळजवळ 12 वाजायला काही मिनिटं बाकी आहेत, पण जसे काय आत्ताच आलेत नाही 9 वाजल्यासारखे पब्लिक आहे. तुमचं सुद्धा कौतुक. पण मात्र जबाबदारी असेल ती प्रशांत पाडवीवर, तेवढी जबाबदारी घ्यावी लागेल. प्रेरणा येऊन खेळवाडी करून मयूर आणि कल्पेश याला 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. यावेळेचा हा चेंडू, हा वेग फासला, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही. एक धाव घेतली, दुसरी धाव घ्यायचा मानस धाडस, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली आहे. अजूनही सामन्यामधील हाय व्होल्टेज तसाच आहे. कोण सामना जिंकेल ते पाहण्यासाठी आले रसिक प्रेक्षक अगदी नजर रोखून आहेत मैदानात. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. या स्पर्धेतील नियम आहे कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला या 5 धावा करायच्याच आहेत. दोन चेंडू 5 धावा. प्रशांत, हा 5व्या पद्धतीचा चेंडू, जीवाला धगधग घोरघोर लावणारा हा चेंडू असेल. मग ती धगधग कशी असेल? जर षटकार आला तरच विजय होऊ शकेल, पण मात्र वाईड नो आला तर प्रश्नचिन्ह आहे. उत्तर फक्त मयूर हेंडे देऊ शकतो. कमालीची गोलंदाजी केली, कमालीचा एक फटका आला तर मात्र प्रेरणा 11 खैरवाडीच्या गोटात आनंदाचं वातावरण, नाहीतर आनंदाचं सेलिब्रेशन कोण करेल? इम्रान डबीर, मुजीब बाई, सरफराज बंदरकर करेल. मग आमचे दिलदार सुद्धा त्यात मागे राहणार नाहीयेत. सेलिब्रेशन कोण करेल महत्वाचं आहे. पण मात्र सामना अशा पोझिशनला आलाय की तर केवळ 1 चेंडूचा सामना असेल आणि 5 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू, 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जीवाला गोल, जीवाला ताप,
देणारा हा चेंडू. पंच आमच्याकडे वळत. पुरुषोत्तम भगत सांगतात अजून मी सरपंच मैदानात आहे आणि इथं वाईड आलाय. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. इथं षटकार हवा होता, तिथं चौकारांची गरज राहिली आहे. प्रशांत मडवी जर सामना जिंकून दिला तर इथं इम्रान डबीर बसलेत 500 रुपये घेऊन. माझ्या समोर सुद्धा आलेत, पण मात्र ही जिंकण्याची नाबी संधी. इकडे बघा मुजीबबाई असे दुकानात बसले की किती वाटतात जाडे आहेत, पण मैदानात असे वाटतात की नक्कीच कमी आहेत. मैदानात त्याने क्रिकेट खेळायला पाहिजे. फिटनेस महत्वाची आहे. इम्रान डबीर सुद्धा बघून हसतात की तुषार शिंदे खरं बोलतायत, कारण असं वाटत नाही की मुजीबबाईच मैदानात उतरलेत. पण शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू आणि 4 धावांची गरज. 4 धावा आल्या तर प्रेरणा 11 खैरवाडीच्या गोडात होईल जल्लोष, आणि हा चेंडू निधाव आला तर भाई भाई करेल जल्लोष. इथं पुन्हा एकदा वाईट. पंच वळलेत आमच्याकडे. तिसऱ्या अंपायर कडे आलाय निर्णय. विनंती असेल पुरुषोत्तम भगत, निर्णायक क्षण आहे, या आपण. महत्वाचा डिसिजन आहे. वाईट चेंडू. सामन्याची धगधग तशीच आहे. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रशांत मडवी 1 चेंडू टाकायला फार वेळ लावतायत. सामन्याला लांब खेचतात की काय, पण मात्र अजून 1 चेंडू आणि 3 धावा. सामना अजून संपला नाही, कारण मैदानात अजून मी आहे हे सांगायला सिद्ध मयूर हेंडे आहे. पण मात्र या वेळेचा हा चेंडू आणि 500 रुपयाचा मानकरी ठरतोय प्रशांत मडवी. संघ पराभूत होतो तर प्रेरणा 11 खैरवाडी अर्थात वरवटणे आणि ज्वाला नागोटणे संघाला पराभवाची चव चाकावी लागते. इमरान डबीर लंगड़े घोड़ों पे कभी से इनाम नहीं लगाते. सामना जिंकलाय मुजीबबाई आलेकर यांच्या संघाने. 41 धावा आपण पाहिल्या आणि 41 धावा करताना दम लागला. पुढचा आवाज अर्थात आपण ऐकूया हर्षल मुंडे यांचा आवाज. सामन्याची दुसऱ्या सामन्यातील अहमद आपण पाहिली कसा सामना कलाटने मारला. यालाच नाईटचा थरार मागतात. जे आले नव्हते, जे घरी बसून आहेत त्यांना सांगा की जीटी ट्यूबला जीटी स्पोर्ट या चॅनल वर जा. तो चॅनलला आपण रिव्ह्यू करून बघा. तो सामन्यात एमएस समेल कुठे केलेल्या चुका आपण पाहतोय. सुराग दाभाडे आपण अंकित मोहिते यांचे संपर्क साधा. सुराग दाभाडे दुसरा सामना आपण पाहिला. मॅच समरी पाहतोय. 40 धावा करताना 7 विकेट गेल्या होत्या भाई रवा संघाच्या.
पण 41 धावा करताना सुद्धा काही कमालीची गोलंदाजी केली शाहिद डांगे यांनी. एक षटक हाताळलं, केवळ 4 धावा दिल्या आणि 2 फलंदाज बाद केले. प्रतीकचं कौतुका लागेल. त्याने पहिल्या षटकात सुद्धा 6 धावा दिल्या, दुसऱ्या षटकात 6 धावा दिल्या, एकूण 12 धावा देऊन त्याने 2 फलंदाज बाद केले. प्रशांत मडवीला 11 धावा डिपेंड करायच्या होत्या.